सगळ्यांना. आज आम्ही निघालोय एका रोड ट्रिपसाठी. आपला डे 1 असणार आहे मुंबई ते नाशिक. सो लेट्स स्टार्ट. बॅग पॅकिंग आणि बॅग स्टॅक करून आपण निघालेलो आहोत. तर आतापर्यंत तरी आपण अशा रूटनी चाललेलो आहोत. फायनली गाडीत सेट झाल्यावर ब्लॉगला सुरुवात केली आहे. तो गाइस अभी हम निकल चुके हैं हमारी जर्नी पे और ये जर्नी हमारी नॉर्थ साइड में है और इसमें हम आपको मतलब व्लॉग के थ्रू ये तो दिखाएंगे कि कौन सी प्लेसेस है घूमने के लिए, खाने के लिए, शॉपिंग के लिए. प्लस मैं आपको ये भी दूंगा इनपुट्स कि जब आप रोड ट्रिप कर रहे हो ऐसे लोकेशन पे तो आपको कौन सा रूट लेना चाहिए, फ्यूल कितना लगेगा, ओके, और रास्ते कैसे कैसे है, तो ये इसका भी हम अपडेट देंगे आपको. सो दैट आपको भी अगर आपके फैमिली के साथ रोड ट्रिप करनी हो तो आप इस इंफॉर्मेशन को लेके अच्छे से आपका रोड ट्रिप कर सकते हो. थैंक यू. आपण ज्या लोकेशनला जाणार आहोत ते लोकेशनला अजून 12 आवर्स बाकी आहेत. सो आपल्याला भरपूर ट्रॅव्हल करायचं आहे. तर आपण सकाळी निघालो होतो. आता ब्रेकफास्टला आपण कुठेतरी थांबावं असं वाटत होतं. त्यामुळे रूट मॅपिंगच्या मदतीने आपण रेस्टॉरंट्स नियर बाय बघितले आणि आता आपण हॉल्ट घेतलेला आहे. तर 2 ऑप्शन आहेत, एक अयोध्या रेस्टॉरंट, एक जोगेश्वरी. सो आपण जोगेश्वरी चॉईस करून इथे आता चाललेलो आहोत. तर ह्या रेस्टॉरंटची स्पेशालिटी मिसळ आणि भेळ आहे. तर चला आता मी तुम्हाला ह्यांची स्पेशालिटी आणि मेन्यू कार्ड शेअर करते सो दॅट तुम्ही जर कधी या रूटवर आलात तर तुम्हाला या ब्लॉग थ्रू नक्की मदत होईल. मिसळ भेटेल आता. आता आपण त्यांची स्पेशालिटी टेस्ट करून बघूया. सो गाइस आता मिसळ आलेली आहे, जोगे खरी मिसळ. त्याच्यामध्ये काय काय आहे, शेव, उसळ वगैरे आहे आणि हा रस्सा सेपरेट त्यांनी दिलेला आहे. तर आपण टेस्ट करून सांगूया. आणि ही कोल्ड कॉफी ऑर्डर केली आहे. जास्त हेवी नाही करणार आम्ही ब्रेकफास्ट, कारण उपवास आहे एक तर तुमचा आणि मी तर एवढं खाणार नाही. एकदम फास्ट दिलगीर आहे. थोडी स्पायसी नाही बट ओके. तरी दिली. खूपच छान होती. कोल्ड कॉफी आणि हॉट कॉफी पण खूपच छान होती. तो गाइस हा आपला फर्स्ट टोल लागलेला आहे. ठीक आहे, आपण अॅन्युअल पास पण घेतलेला आहे. 3000चा आहे तो. 200 ट्रिप्स कव्हर होतात त्याच्यामध्ये. आपल्याला आता मेसेज येईल, बघूया हे कवर्ड आहे की नाही अॅन्युअल पास मध्ये. सो गाईज आता आपण जसं मगाशी सांगितलं आम्ही फर्स्ट टोल क्रॉस केला आणि अॅन्युअल पास मधनं आमची 1 ट्रिप ही झाली आहे. 1 टोल बूथ कट झालंय. तर त्या टोलची जी कॉस्ट होती, जर आपण रेग्युलर फास्टॅगनी गेलो असतो तर 130 रुपीज. ओके, आणि आपण हा पास काढलाय 3000 रुपीज आणि 200 त्याच्यामध्ये ट्रिप्स आहेत. सो आपल्याला ऑलमोस्ट 15 रुपीज पर ट्रिप पडतं. सो बघा तुम्ही लॉंग रूटला जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, ॲटलिस्ट तुमच्या 2-3 तरी ट्रिप्स होत असतील इयरली रोड ट्रिप्स, तर नक्की घ्या फास्टॅगचं अॅन्युअल पास. थँक्यू. आमची मुंबई ते नाशिक रोड ट्रिप खूप छान चालली होती. पण हायवेवर एक मोमेंट असा आला ज्याने आम्हाला खूप विचार करायला लावलं. आमच्या पुढे थोड्या अंतरावर एक माणूस अचानक रोडच्या मध्ये दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात दुसऱ्या लेनमधून व्हेइकल्स हाय स्पीडने येत होते. सगळं काही सेकंदात घडलं. एक ट्रक पुढे येत होता आणि त्या गोंधळात त्या बाईक रायडरला जोरात धक्का बसला.
आम्ही गाडी हळू केली. आसपासचे लोक सगळे मदतीला थांबले. तो प्रसंग पाहून खूप वाईट वाटलं आणि एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, हायवेवर छोटी चूक सुद्धा मोठी ठरू शकते. त्या मोमेंट नंतर आमचा प्रवास थोडा शांत झाला. त्याचमुळे प्लीज सगळ्यांना एक विनंती, हायवेवर कधीही अचानक रोड क्रॉस करू नका. बाईक चालवताना हेल्मेट नेहमी वापरा. कारमध्ये सीट बेल्ट प्रत्येकाने लावा. मागे बसलेल्यांनी सुद्धा ओव्हरस्पीड करू नका. फ्यू मिनिट्स अर्ली पोहोचण्यापेक्षा सेफ पोहोचणं जास्त महत्त्वाचं आहे. ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापरू नका. आपण काळजी घेतली तर अचानक अपघात टळू शकतो. आणि जास्त करून जे मध्ये कट सेक्शन्स असतात जिथून टर्न करायला, शक्यतो ट्राय करा की कुठली ट्रक वगैरे याच्या बाजूला नका उभे राहू. कारण असाच सेक्शन होता तिथे ती बाईक मे बी नंतर आले असेल, ट्रकवाला आधी थांबला असेल आणि ट्रकवाला लेफ्ट साईडला बघत होता दुसऱ्या गाड्या येतात का लेन मध्ये जायला. तर या केसमध्ये कसं आहे, खाली जर तुम्ही या साईडला तर त्याला दिसणारही नाही आणि याच्यात चुकी कोणाची नाही होती नव्हती ते आपल्याला माहिती नाही, बट असे सिच्युएशन्स येऊ शकतात. तर शक्यतो असे ट्रक वगैरे यांच्या बाजूला राहू नका ज्यांना विजिबिलिटी फार कमी असते मागच्या टायर्सची. आणि मोस्टली ब्लाइंड स्पॉटच्या इथे थोडा अवॉइडच करा. मग खूप डेंजर आहे. फोर व्हीलर असो किंवा टू व्हीलर असो, बट तुमची सेफ्टी तुमच्या हातात आहे. घरचे वाट बघत असतात, त्यांची सुद्धा काळजी मनात ठेवून तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर अँड ड्राईव्ह केअरफुली. आपण तर खाऊन निघालो आपल्या प्रवासाला, पण गाडीला फ्यूलची गरज होती. त्यामुळे थोडा हॉल्ट घेतला आणि गाडी सुद्धा फ्यूल अप केली. तो गाईज आता आपण फर्स्ट फ्युल अप करतोय. तो फ्रेंड्स, समृद्धी महामार्गला आपली गाडी वळवणार आहोत. वी वेर ऑन पुणे नाशिक हायवे आणि आता आपण इथून नागपूर साठी लेफ्ट टर्न घेतोय आणि मग आपण स्टार्ट करतोय आपली जर्नी टुवर्ड्स नागपूर. सो चला समृद्धी महामार्गाला जॉईन करूया आपण आता. सो फ्रेंड्स, आता आपण समृद्धी महामार्गाला जॉईन झालेलो आहोत आणि आता एकदम क्लिअर हायवे आहे. तो आपण व्हेकल आता टाकणार आहोत क्रूजला. आपलं स्पीड लिमिट आहे 120. तो आपण 120 ला जाऊन गाडी टाकणार आहोत क्रूज कंट्रोलवर. ओके, 120 ला व्हेकल लॉक केली आहे. स्पीड क्रूज कंट्रोल प्रेस केलेला आहे, बघू शकतो. तो फ्रेंड्स, आता आपण कन्सिस्टंटली या स्पीडला चाललेलो आहोत. 110 स्पीड आहे क्रूज कंट्रोल. मी ट्रिपला जात असताना सुद्धा तुमच्यासाठी ब्लॉग जे आहे ते एडिट करत आहे. प्लीज बघा आणि तुमचा प्रतिसाद जोरदार येऊ द्या. प्लीज सपोर्ट अस गाईज. प्लीज सबस्क्राईब टू आवर चॅनल अँड ऑल्सो शेअर इट विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स ॲज मच ॲज यू कॅन. थँक्यू सो मच. सो गाईज, आता आपण इथून गोदावरी रिव्हरला क्रॉस केलेला आहे. मॅप मध्ये पण दाखवते. इथून एवढ्या लांबून आपल्याला घेता येणार नाही. दिस इज गोदावरी रिव्हर. और रास्ता डांबरच रहेगा ना, डांबरी से जाएंगे हम सब. तर गाईस, आपल्या पुढे गाडी चालली आहे. त्याच्यावर ना डेट आणि ब्रॅकेट मध्ये पाटील लिहिलेलं आहे. सो तुम्हाला दिसत नसेल इथून, बट मी दाखवायचा प्रयत्न करते. तर मी स्क्रीनवर दाखवेन कसं लिहिलं होतं ते. सो आधी आम्ही वाचलं डेट आणि मग ब्रॅकेट मध्ये पाटील असं का लिहिलंय. सो मला थोड्या वेळाने असं वाटलं दाते आणि पाटील असं असावं. तर तुम्ही कमेंट करून सांगा नक्की कोणतं बरोबर होतं. पाटील डेट और दाते पाटील. आणि जर ते लोक हा ब्लॉग बघत असतील तर नक्की कमेंट करून आमचं कन्फ्युजन दूर करा. वो कहाँ है? उसमें नहीं आएगा, मोबाइल में लेना पड़ेगा. मोदक माउंटेन. खूपच सुंदर माउंटेन आहे. मी ते मोबाईल मध्ये कॅप्चर करते, हाँ. तुम्हाला दाखवते.
कट करून हायवे बनवलेला आहे. आपण बऱ्याच वेळा मूवीज मध्ये बघतो की हे जंगल कापायला लागतं, हे करायला लागतं. तर हा मार्ग बनवायसाठी बघा कसं यांनी माउंटेन कट केलंय. किती मोठं माउंटेन आहे आणि त्याचा लोएस्ट पार्ट आहे हा, तरी किती उंच आहे. त्याला कट करून त्यांनी बनवले मार्ग. खूपच ब्युटिफुल टनल बघितला आणि तुमच्या सोबत शेअर पण करते. डोंगराच्या मध्ये खूपच सुंदर टनल आहे हा. आता राहिलेले आहेत 7.5 तास. आपण एवढे आज ड्राईव्ह करतो आहोत आणि कॉन्स्टंटली ड्राईव्ह करत जायचं आहे सो दॅट आपले डेस्टिनेशन वर आपण टाइमावर पोहोचू आणि आपल्याला आराम पण जास्त भेटेल. कारण आपण कॉन्स्टंटली खूप लॉंग जर्नी करणार आहोत रोज आपल्या मेन लोकेशनला पोहोचेपर्यंत. सो ही टोटल जर्नी आहे आपली डे 1 ची. ही होती आपली 13 hours 30 minutes. त्यापैकी आता 7 hours 30 minutes राहिले. म्हणजे आपण ऑलमोस्ट 6 hours आता ट्रॅव्हल केलेलं आहे. तो गाईज एक आमचा एक्सपिरियन्स आहे जो तुमच्यावर शेअर करायचा आहे. नॉर्मली जेव्हा आपण स्टेट हायवेज किंवा नॅशनल हायवेज वर जातो तर फ्युएल पंप्स आपल्याला बरेच जवळजवळ भेटतात, म्हणजे 4 किलोमीटर 5 किलोमीटरवर. बट समृद्धी महामार्गावर असं नाहीये. इथे ऑलमोस्ट 60 to 80 किलोमीटरच्या डिस्टन्सवर फ्युएल पंप आहे. आणि आम्ही आमची कार चालवत होतो, आम्ही लक्ष नाही दिलं फ्युएलवर. आणि जेव्हा आम्हाला फ्युएलचं वॉर्निंग आली लो फ्युएल, त्यावेळी जस्ट एक पास झाला होता फ्युएल पंप. आणि नंतर आमची रेंज होती ऑलमोस्ट 85 किलोमीटर. आम्ही शोधत होतो ऑलमोस्ट 80 किलोमीटर, आम्हाला कुठेच दिसलं नाही. फायनली मग आम्ही डिसाईड करत होतो की आपल्याला मग एक्झिट घेऊन कुठल्या तरी गावामध्ये जिथे जवळ फ्युएल पंप असेल तिथे जाऊन फ्युएल करायला लागेल. बट लकीली आम्हाला एक्झॅक्ट आमची रेंज होती 3 किलोमीटर्स आणि 5 किलोमीटर्सवर एक पेट्रोल पंप होता. आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो. तर तुम्ही अशी मिस्टेक करू नका. जेव्हा पण तुम्ही हायवेला जाताय तर ऍटलिस्ट हा स्ट्रेच कव्हर होईल एवढं फ्युएल आधीच फिल करून घ्या कारमध्ये. इन केस जर वाटलं की बाबा थोडं 50% खाली चालली आहे व्हेकल तर मग परत टॉपअप करून घ्या. कारण इथे फ्युएल पंप्स जवळ नाहीयेत आणि तुम्हाला बाहेर रस्त्यातनं निघायला काही ऑप्शन पण नाहीये. तर ही नक्कीच काळजी घ्या समृद्धी महामार्गावर एस्पेशली. सो हे जे महामार्गावरचे जे टोल आहेत ते त्यांचं ना चांगलं नाही आहे क्वालिटी स्कॅन करायची. कारण दोनदा असं झालं. स्टार्टला पण आम्ही एक एक्सपिरियन्स घेतला की बाकी टोल्सच्या नॉर्मल जिथे टोल आपण भरतो तिथे पटकन स्कॅन होऊन जातं. बट इथे एवढा वेळ थांबायला लागतं. गाडी अशीच करा तशीच करा, वायपरच मारा, खूप वेळ झाल्यानंतर होत आहे. सो बघूया असं बोलून करतायत का काम. सो गाईज इथे आपल्याला पेंच टायगर रिझर्व बघायला नाही भेटत आहे. आपण नेक्स्ट टाइम नक्की बघू. इथून 100 किलोमीटर्स पुढे आहे पेंच. MP आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर नागपूर क्रॉस करून पुढे जायला लागेल. बट ते आपल्या रूट मध्ये नाही पडत आहे. आता आपण नागपूर टू आपल्या MPच्या बॉर्डरवर आपण स्टे घेणार आहोत. बट वी आर गोइंग टू ईस्टर्न कोस्ट. ओके. सो हे नेक्स्ट टाइम आपण प्लॅन करू. त्यावेळी टायगर सफारी ते स्टे वगैरे हे सर्व आपण प्लॅन करू व्यवस्थित. आणि याच्यासाठी खास आपण 4 दिवस सुट्टी काढून घेऊ. तर हे आहे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट. बिल्डिंग कशी आहे ती दाखवण्यासाठी मी. इव्हनिंगचे झालेले आहेत 5 o'clock आणि आपण जवळजवळ आता 3 तासाच्या अंतरावर आलेलो आहोत. लंच केलेलं नाही कारण माझं तर फास्ट आहे त्यामुळे मला भूक नाही लागली आहे आणि मनूला पण भूक नव्हती आणि तिला झोप लागली त्यामुळे आम्ही थोडंसं डिले केलं. आणि कुची इथे ड्राईव्ह करता करता त्याची एक
त्याचं काम होतं, सो त्यामुळे तो फोनवर ते मॅनेज करत होता. त्यामध्ये मध्ये हॉटेल्स पण आम्हाला दिसले नाही छान हॉल्ट करण्यासारखे. त्यामुळे आता आम्ही बघतोय जेव्हा छान एक रेस्टॉरंट दिसेल, फॅमिली रेस्टॉरंट, तिथे आम्ही थांबणार आहोत आणि थोडं अंग पण मोकळं करून घेतो, कारण खूप तास झाले आम्ही ट्रॅव्हल करतो आहोत. सो इथे बघू शकता मनू झोपली आहे आता. मी पॅरेट्सचा थवा मी होता. पण झोपले होते 1-1.5 तास. पॅरेटचा मस्त थवा होता, पण तो नाही कॅप्चर करता आला. ठीक आहे, तर चला आपण हॉल्ट करताना किंवा काय अजून एक्साइटिंग दिसलं तर